तर पुण्यात आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होणार आहे। पुण्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, पुणेकर पुन्हा एकदा रेड अलर्टवर आले। मनुश्री, खरं तर हवामान विभागाकडून पुणे शहरासह जिल्हा आणि पुणे घाटमाथ्याचा जो परिसर आहे तिथे रेड अलर्ट जारी केला होता आणि आता पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात जी झालेली आहे ती पाहायला मिळते। गेल्या अर्ध्या तासापासून पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। खरं तर जो रेड अलर्ट दिला होता तो पुणे शहरासह जिल्ह्याला देण्यात आला होता आणि त्यानुसार खडकवासला धरण साखळी क्षेत्र असेल, पुणे शहर असेल किंवा पुणे जिल्हा असेल, या ठिकाणी गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस जो आहे तो मनुष्य सुरुवात झालेली पाहायला मिळते। खरं तर महापालिकेकडून नागरिकांना कालपासून सतर्कतेचा इशारा पुणेकरांना देण्यात आलेला आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण आज दिवसभर पुणे शहरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती। त्यानुसार पहाटेपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू झालेली पाहायला मिळाली होती। धरण साखळी क्षेत्रात देखील पाऊस जो आहे तो पावसाने जोर पकडलेला आहे आणि खडकवासला धरण आता 90% अधिक भरले आणि थोड्याच वेळात खडकवासला धरणाचा जो पाण्याचा विसर्ग आहे तो देखील वाढवण्यात येणार आहे। 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे नदीकाठची रस्ते आहेत, नदीकाठचा जो भाग आहे, वस्ती आहे, तिथं जो अलर्ट जो आहे तो महापालिका असेल, अग्निशमन अधिकारी असतील किंवा इतर कर्मचारी अधिकाऱ्यांकडून जो आहे तो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी महापालिकेकडून जो आहे तो अलर्ट देण्यात येतोय की क्युसेक वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे सतर्क राहा, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, कामाशिवाय बाहेर पडू नये असं अनाउन्समेंट या सगळ्या भागांमध्ये करण्यात येतोय। शहरात गेल्या अर्ध्या तासापासून मनुश्री मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय आणि महापालिकेचे कर्मचारी जागोजागी आता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी, खरं तर पुण्यात पूर्वसदृश परिस्थिती निर्माण होईल का असा प्रश्न आहे, कारण पुणेकर आज पुन्हा रेड अलर्टवर आहेत आणि आज दिवसभर शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। मनुश्री, नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर सध्या पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं आता विसर्ग करण्यात येतोय।